जय हिंद मित्रांनो, मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भारती यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना एस टी महामंडळामध्ये नोकरी करायची असेल तर जवळजवळ 17,450 पदे रिक्त आहे आणि भरतीची अपडेट आलेली आहे मित्रांनो. आता ही झाली भरतीची अपडेटसाठी. आता ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे तर ज्यांच्याकडे बॅच बिल्ला नाही आहे, ड्रायव्हिंग लायसन नाही आहे, तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर बॅच बिल्ला कसा काढायचा माहीत नाही आहे, ड्रायव्हिंग लायसन कसं काढायचं अजिबात माहीत नाही आहे, तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन कसं काढायचं आहे, बॅच बिल्ला कसं काढायचं आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर त्यामुळे व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला मध्ये मिस करू नका. मिस केलं तुम्हाला काय कळणार नाही मित्रांनो. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. आता बॅच बिल्ला कसा काढायचा आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे. तर ज्यांना बॅच बिल्ला कसा काढायचा आहे तर त्यांनी अगोदर एक पेन आणि एक वही घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला जे मी तुम्हाला पॉईंट्स सांगणार आहे ते पॉईंट्स तुम्हाला लिहिता येईल, म्हणजे तुमच्या लक्षात राहील तुम्हाला बॅच बिल्ला कसा काढायचा आहे. तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला मध्ये मिस करू नका. मिस केलं तुम्हाला काय कळणार आहे मित्रांनो. तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवरती. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर मला माहिती असून तुम्ही की एक वही आणि एक पेन घेऊन बसला असाल तर तुम्हाला एस टीचा बॅच बिल्ला काढायचा असेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा एस टी बॅच बिल्ला. तर एस टी बस व खाजगी प्रवासी वाहने चालवण्यासाठी चालकाला व काढणे गरजेचे असते. तर चालक वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालवणे गुन्हा ठरवतो. हा बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असतो. तर तुम्हाला हा जो बॅच बिल्ला काढायचा असेल तर हा बॅच बिल्ला तुम्हाला RTO ऑफिसमध्ये भेटेल. तर आता बॅच बिल्ला कसा काढायचा आहे तर या ठिकाणी पहा चालक व वाहकासाठी बॅच. तर या ठिकाणी पहा बॅच बिल्ला कसा काढायचा आहे. चालक व वाहकासाठी बॅच बिल्ला देताना त्यांचा चरित्र अहवाल तपासून प्राप्त अहवालावरून मोटार वाहन निरीक्षकांच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅच बिल्ला देण्याची प्रक्रिया आहे. बॅच बिल्ल्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया. आता बॅच बिल्ला तुम्हाला जो काढायचा आहे तर त्यासाठी लागणारी प्रक्रिया कशा पद्धतीत तुम्हाला काढायचं आहे तर या ठिकाणी पहा. तर या ठिकाणी पहा सर्वप्रथम चालकाच्या बॅच बिल्ल्यासाठी फॉर्म LPSA फॉर्ममध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी वयाची 20 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. बस चालकासाठी गोल बॅच तर टॅक्सी चालकासाठी त्रिकोणी बॅच काढावा लागतो. यामध्ये पहा मित्रांनो, ज्यांना एस टी ड्रायव्हरसाठी बॅच बिल्ला काढायचा आहे, बस चालकासाठी कंडक्टरसाठी तर गोल बॅच बिल्ला असतो, आणि ज्यांना टॅक्सीसाठी बॅच बिल्ला काढायचा आहे त्यांच्यासाठी त्रिकोणी बॅच बिल्ला असतो. तो दोन्ही बॅचसाठी चालकाकडे टॅक्सी चालकासाठी हलके मोटर वाहनचे परिवहन संवर्गार्थी ST वाहन चालकाकडे जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जर एस टीसाठी बॅच बिल्ला काढायचा असेल ड्रायव्हरसाठी वगैरे तर तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे लायसन पाहिजे. जे अवजड वाहन चालवण्याचं लायसन असतं ते लायसन तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो. तर हलके मोटर वाहन चालवण्याचा किमान 2 वर्षाचा किंवा मध्यम जड वाहन चालवण्याचा 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे तर हलके मोटर वाहन म्हणजे जे 4 व्हीलर वगैरे असतात तर त्यांचा अनुभव तुम्हाला 2 वर्षाचा पाहिजे, आणि मध्यम जड वाहन चालवण्याचा परवाना 1 वर्षाचा पाहिजे. तर हलके म्हणजे जे ST ट्रक वगैरे असतात तर त्याचं चालवण्याचा परवाना तुम्हाला 2 वर्षाचा पाहिजे अनुभव, आणि जे हलके 4 व्हीलर वगैरे असतात तर त्यांचा अनुभव तुम्हाला 1 वर्षाचा पाहिजे.
तर चालकाच्या बॅचसाठी 450 रुपये शुल्क भरावा लागतो. तसेच SEC फॉर्म भरणे गरजेचे आहे. तर बॅच बिलासाठी 450 रुपये भरायचे आहे तुम्हाला आणि त्या 450 रुपयामध्ये तुम्हाला SEC फॉर्म भरणे गरजेचे आहे. मोटर वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर कराव्या या नमुन्यातील फॉर्म भरावा लागतो. आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे. तर सर्व आवश्यक कागदपत्र पूर्ण केल्यानंतर तुम्हाला निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे लागते. चाचणी उत्तीर्ण झाल्यास कार्यालयामार्फत अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांच्यामार्फत मागवण्यात येतो. तर चारित्र्य पडताळणी अहवाल हे तुम्हाला पोलीस आयुक्तामार्फत मागवण्यात येतो मित्रांनो. तर त्याचप्रमाणे पहा, त्यानंतर उमेदवाराला 2 दिवसात बॅच बिल मिळू शकतो. यासाठी आवश्यक कागदपत्र उमेदवाराने वयाची 18 वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा पाहिजे. सोबत CB कंडक्टर, ड्रायव्हर बॅच आदी फॉर्म, ECG जोडणे, जन्मतारखेचा दाखला, रहिवासी पुरावा, मतदान कार्ड, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित मेडिकल सर्टिफिकेट फॉर कंडक्टर या कागदपत्राची गरज आहे. कुठे मिळतो बॅच बिल्ला? आता तुमच्या मनात प्रश्न पडला असं का बॅच बिल्ला कुठे मिळतो? तर या ठिकाणी पहा, वाहन चालकासाठी गरजेचे बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मिळतो, म्हणजे RTO ऑफिसमध्ये मिळतो. यासाठी पहा, एसटी व खाजगी सार्वजनिक वाहन चालक व वाहकाला सर्वप्रथम अर्ज करताना फॉर्म SEC या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. सदर प्रमाणपत्र व तो ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्या तहसील कार्यालयातून त्याला प्राप्त करून घ्यावे लागते. नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन LPSA या नमुन्यातील अर्ज भरावा लागतो मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, SEC या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. सदर प्रमाणपत्र तो तालुक्यातील रहिवासी आहे त्या तहसील कार्यालयातून त्याला प्राप्त करून घ्यावे लागते. तर SEC फॉर्म हा तुम्हाला जे तुमचा तालुका आहे त्या तालुक्यात तुम्हाला तहसील कार्यालय आहे त्यामध्ये तुम्हाला प्राप्त भेटेल. त्या ठिकाणी तुम्ही SEC हा फॉर्म घेऊ शकता मित्रांनो. तर त्याचप्रमाणे तुम्हाला पहा, कागदपत्र कोणते लागणार आहे? ज्या उमेदवाराला बॅच बिल्ला काढायचा आहे त्यांच्यासाठी कागदपत्र कोणते लागणार पहा. तर तुमचे 18 वर्ष पूर्ण झाल्याचा पुरावा पाहिजे. त्यामध्ये 18 वर्ष पूर्ण झाला पुरावा म्हणजे तुमच्याकडे वयाचा दाखला किंवा शाळेचा दाखला पाहिजे. सोबत फॉर्म CB जोडणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे 3 नंबर पहा, फॉर्म SEC जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर 4 नंबरचा पहा, जन्मतारखेचा दाखला हा एक पाहिजे. त्यानंतर रहिवासीचा दाखला पाहिजे. त्यानंतर मतदान कार्ड, त्यानंतर आधार कार्ड आणि त्यानंतर मेडिकल प्रमाणपत्र. आता मेडिकल प्रमाणपत्र तुमच्या जे जिल्ह्यामध्ये जे तालुक्यामध्ये जे सरकारी हॉस्पिटल असतं त्यामध्ये तुम्हाला मेडिकल प्रमाणपत्र भेटून जाईल मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्ही मेडिकल प्रमाणपत्र घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ज्यांना STचा बॅच बिल्ला आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर खूप सोपी पद्धत आहे. ज्यांना ड्रायव्हिंग लायसन्स किंवा बॅच बिल्ला काढायचा असेल त्यांनी लवकर तयारीला लागा आणि जे 17,450 पदे भरण्यात येणार आहे तर त्या पदासाठी तुम्ही पात्रता होऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.